नमस्कार मित्रांनो, शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप, 40 आमदार फुटणार, कधी फुटणार? बड्या नेत्यांनी केला मोठा दावा. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळत होते. सर्वप्रथम शिवसेनेत फूट पडली होती. एकनाथ शिंदे अनेक आमदारांना सोबत घेऊन बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केलं होतं. कालांतराने राष्ट्रवादीतही फूट पडली होती. अजित पवार यांनीही एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले होते. मात्र आता एका बड्या नेत्यांनी शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी बारामतीत बोलताना म्हटले की एकनाथ शिंदेच्या पक्षातले आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. काही पक्षनिष्ठ आमदार सोडले तर अनेक आमदार संपर्कात आहेत. 2029च्या निवडणुकीच्या आधी सगळं समोर येईल. जवळपास 40च्या आसपास आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. रोहित पवार यांच्या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता आगामी काळात पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळणार नाहीत असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होता. कारण याआधीही राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलटपालट पाहायला मिळत होत्या. त्यामुळे रोहित पवार यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळत आहेत. रोहित पवार यांनी बारामतीत बोलताना इतरही मुद्द्यावर भाषण केलं. रोहित पवार म्हणाले की दादांना जाऊन 4 महिने झाले. दादांच्या अपघाताच्या तपासासाठी अधिवेशनात स्मरणपत्र द्यावं लागलं. अजित पवारांनी आमची एकच इच्छा असल्यामुळे विलिनीकरणाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आली होती. दादा गेल्यामुळे चर्चा थांबली. दादांच्या विमानाचा अपघात झाला. ते खाजगी विमान होतं. उद्या आणखी कोणत्या नेत्यांचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे खाजगी विमानाबाबत मोठा कायदा झाला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.